अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायत ही निर्णय शक्तीमुळे नेहमीच आदर्श ग्रामपंचायत ठरली। ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या इच्छाशक्तीमुळे सौंदाळा गावानं जातमुक्त गावाची घोषणा केली। आमच्या गावात जातींवरून भेद केला जाणार नाही, आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील संदेशांनाही गावकरी थारा देणार नाहीत, असा ठरावच सौंदाळा ग्रामस्थांनी एकमुखानं संमत केला। नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव हे नेहमीच समाजहिताचे निर्णय घेत असतं। यात सौंदाळा गावानं आता जात हद्दपार करण्याचा निर्णय घेतला। सरपंच शरद आरगडे यांनी ग्रामसभेत जातमुक्त गावाचा ठराव मांडला आणि संपूर्ण गावानं या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला। गावात जातींवरून भेद केला जाणार नाही, काय नेमका ठराव झालेला आहे तो आपण जाणून घेतोय। आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील संदेशांना गावकरी थारा देणार नाहीत, जात धर्म पंथ वंशाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही, गावातील सर्व नागरिक समान असून माझी जात मानव ही भावना स्वीकारणार आहेत। सोशल मीडियावर जातीभेद करणारे मेसेज आढळल्यास कायदेशीर कारवाई करणार। याच गावातील सरपंच आणि गावकऱ्यांशी संवाद साधलाय सुनील भोंगळनं, पाहूया। आपण एक ठराव घेतला, तो ठराव पहिल्यांदा सांगा काय आहे आणि तो ठराव का घ्यावा वाटला असं आपल्याला वाटतं? आता जातीचा तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जातीचा कुठेही उल्लेख होत नाही। जे आपली जी दैनंदिन जीवनाची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये जातीची गरज कुठेही भासत नाही, परंतु जातीची गरज भासत नाही मग आपण जात कशासाठी हे करायला पाहिजे? माझं मत आहे, जात फक्त कागदापुरती असावी आणि माणुसकी मात्र वागण्यात दिसावी। आणि आज परिस्थिती अशी आहे की समाजामध्ये विविध जातीतले लोक वेगवेगळे गटतट झालेले आहेत। ज्या समाज सुधारकांनी सगळ्या जातीसाठी केलंय, अखंड समाजासाठी केलंय, त्यांना आपण ज्या त्या जातीमध्ये गुंतवून ठेवलंय, लहान केलंय, विचार छोटे केले, हे कुठंतरी आता बदललं पाहिजे। आपले सामाजिक स्थळ आहेत, धार्मिक मंदिर आहेत किंवा पानवटे आहेत, सार्वजनिक स्थळ आहेत, त्या ठिकाणी सर्व समाज एकत्र येईल। समाज एकत्र राहिल्यानंतर त्या ठिकाणी जातमुक्त असल्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळेल आणि त्यानुसार मग आम्ही हा ठराव घेण्यात आले आहे। किती प्रतिसाद मिळतो ग्रामस्थांचा यामध्ये 100% प्रतिसाद आहे। सर्व ग्रामस्थ एकत्र आहेत आणि त्यामुळेच जातमुक्त प्रतिसाद मिळत आहे। आम्ही एक शिवीबंदीचा ठराव घेतलेला आहे। त्याच्यामध्ये जर शिवीगाळ केली तर 500 रुपये दंड आकारला जातो ग्रामपंचायत मार्फत। आम्ही काही प्रमाणात तो दंड देखील आकारलेला आहे। त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाह, एखाद्या विधवेचा जर महिलेचा जर पती मृत पावला तर तिला आयुष्यभर कसं जागावं लागतं, काय त्रास होतो हे आपल्याला माहिती आहे। मग आम्ही एक विधवा पुनर्विवाह म्हणून एक संकल्पना मांडली, तो एक ठराव घेतला आणि गावामध्ये एक विधवा पुनर्विवाह लावला देखील। विरोधकांचा देखील तुम्हाला याच्यामध्ये सहभाग मिळाला या सगळ्या उपक्रमामध्ये जातमुक्तामध्ये? नक्कीच मिळाला, कारण कोणतीही संकल्पना जर आणली तर ती अगोदर ती चांगले वाईट याचे फायदे वगैरे तोटे सगळे तपासले जातात आणि चांगल्या गोष्टीला मला वाटतं विरोध होत नाही। आणि दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस नवीन संकल्पना आणतो त्यावेळेस थोडंसं प्रबोधन अगोदर करावं लागतं। हे का करतोय आपण, याची काळासाठी गरज काय आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात ज्यावेळेस आपण आणून देतो त्यावेळेस लोक ऐकतात। सौंदाळा ग्रामपंचायतनं जो निर्णय घेतलाय तो नक्कीच राज्यातील इतरही गावांना आदर्शवत असाच आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळे, एबीपी माझा, सौंदाळा, अहिल्यानगर। अहिल्यानगरच्या याच नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीनं जातमुक्त गावासोबतच शिवीवर बंदी हा देखील ठराव मंजूर केलाय। गावात शिवीगाळ केल्यास 500 रुपये दंड हा आकारला जातो। जवळपास 14 महिन्यांपूर्वी हा ठराव करण्यात आलेला असून आतापर्यंत 13 जणांना हा दंड करण्यात आलाय। त्यामुळे आता गावात शिवीगाळ केली जात नाही, म्हणजेच केवळ गावात ठराव केले जात नाही तर त्याची अंमलबजावणी देखील केली जाते। साधारणतः एक 14 महिने झाले हा ठराव झालेला आणि त्या ठरावानंतर सुरुवातीपासून आम्ही एक 13 जणांना हा दंड आकारलेला आहे। पण त्यानंतर एक 5-6 महिन्यापासून दंड आकारण्याची वेळ आमच्यावर आलेली नाहीये, कारण की पूर्णपणे गावामध्ये तो मेसेज गेलेला आहे आणि शिवीगाळबंदी पूर्णपणे झालेली आहे गावामध्ये। दरम्यान यावर नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे, खासदार सुप्रिया सुळे आणि कृषी मंत्री दत्ता भरणेंनी प्रतिक्रिया दिली, ती पाहूया। जातमुक्त गाव हा निर्णय घेतला याचं खरं तर खूप अभिनंदन संपूर्ण राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर देखील होत आहे।
आणि सौंदाळा गाव आणि तिथले सरपंच हे सातत्यानं वेगवेगळे उपक्रम त्या गावामध्ये राबवत असतात. समाजाला त्या ठिकाणी वेगळी दिशा देण्याचं काम या तरुण सरपंचांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेलं आहे. हे निर्णय घेतल्यामुळे निश्चित नेवासा तालुक्याचा देखील एक मान उंचावी असं काम या ग्रामपंचायतने केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. नाही, हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे त्याच्यात ह्या नेहमीच देशाला जेव्हा सामाजिक परिवर्तन झालं, महाराष्ट्र नेहमी पुढे राहिलेला आहे. माझा विश्वास आहे की आजही तुमचा आणि माझा महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र हा नेहमी सामाजिक परिवर्तनात, विकासामध्ये नेहमी देशात एक काहीतरी नवीन दिशा द्यायचं काम आपले नागरिक नक्कीच करतात. निश्चित याचा एक आदर्श सगळ्यांनी जर घेतला तर मला वाटतं गावातली भांडण, गावातलं काय हे कुठंतरी आज बघतो आपण निवडणूक आल्यानंतर जातीपातीचं राजकारण किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात ह्या सगळ्या बंद होतील. मी स्वतः त्या गावात जाऊन तिथले जे कोण गावातले प्रमुख असतील, ज्येष्ठ असतील, युवक असतील, मी स्वतः एक राज्याचा मंत्री म्हणून, कृषी मंत्री म्हणून त्यांचा सत्कार गावी जाऊन त्यांचा सत्कार करणार आहे. गावागावात भांडण, तंटा, जातपात किंवा ह्या गोष्टी सगळ्या होतात, ह्याला निश्चित प्रकारे एक लगामानं आळा बसेल आणि ह्यातनं कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचा एक संदेश ह्या संपूर्ण हा विषय ह्या गावाचा किंवा नेवासा तालुक्यातल्या गावाचा विषय नाही आहे. हा संदेश संपूर्ण राज्याला, संपूर्ण देशाला जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.